ठाणे शहरातील नाल्यांवर पार्किंग आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. त्यामुळे रस्त्यावरील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अडथळ्यातून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठमोठे नाले आहेत. ते उघडे असल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याची वर्षातून एकदा सफाई केली जाते. परंतु बंदिस्त नाले असतील तर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं मुख्य 19 नाले बंदिस्त करून त्यावर पार्किंग किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय. ठाणे शहरातील प्रभात सिनेमा येथील नाला बंदिस्त आहे. तेथे सध्या फेरीवाले धंदा करत आहेत. तर केविला येथील नाला बंदिस्त करून तेथून कळवा येथे जाणारा रस्ता तयार केला जात आहे. कळवा येथे रेल्वे भागातील रस्ता बंदिस्त करून तेथून खारेगाव येथील नागरिकांना कळवा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आलाय. तसाच प्रयोग शहरातील इतर नाल्यांवर करण्यासाठी आराखडा तयार करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे महापालिका अनुदान मागणार आहे. राज्य शासनानं अनुदान मंजूर केल्यास शहरातील 19 मुख्य नाले बंदिस्त केले जाणार आहेत. क्षेत्रातील पार्किंग सोय करण्यात येणार आहे. तर बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्यावर फेरीवाल्यांचं पुनर्वसन करून तो भाग फेरीवाला क्षेत्र जाहीर केला जाणार असल्याचं महापालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कमी होऊन रस्ता ठाणेकरांना मोकळा मिळणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्वसमावेशक आणि लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेने मानले ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीनं सर्वसमावेशक असा सन 2024-25 अर्थसंकल्प सादर केला. त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश मस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाकाडी शहर प्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शासन स्तरावर महिलांसाठी विविध योजना राबवल्यात. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील लोकहित साधणारा 2024-25 अर्थसंकल्प सादर केला. ठाणे शहराच्या हिताच्या आणि विकासाच्या सर्वांगीण दृष्टीनं अनेक योजना आणि विकासाची कामं यामध्ये घेतली आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत उपलब्ध करून दिली, त्याच धर्तीवर आपण ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना 50% सवलत उपलब्ध करून दिली असून याचा निश्चितच फायदा महिलांना होणार असल्याचं सांगितलं. तसंच ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वयवर्ष 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता. परंतु आता 60 वर्ष अशी आपण वयाची मर्यादा केली असल्यानं 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार असून आयुक्तांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे राज्यातील इतर महापालिकांसमोर एक आदर्श असणार असल्याचं नरेश मस्के यांनी नमूद केलं. तसंच महापालिकेच्या माध्यमातून महिला सुरक्षितता योजनेअंतर्गत ठाणे पोलीस सेवेतील महिलांना 25 ॲक्टिवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा उपयोग महिला पोलिसांना त्यांच्या कामामध्ये होणार असल्याचा असा उपक्रम राबवणारी ठाणे महापालिका पहिली महानगरपालिका आहे. महापालिकेच्या रुग्णालय आणि प्रसूतिगृहांमध्ये प्रसूत होणाऱ्या मातांना मुख्यमंत्री मातृत्व भेट म्हणून किट देण्याचं जाहीर केलं होतं, ज्याचा उपयोग मातेला स्वतःच्या आणि नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी होणार आहे. त्याचाही लाभ ठाणे शहरातील महिलांना होणार असून या अर्थसंकल्पातही या योजनेसाठी पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तसंच सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून त्यांचं सक्षमीकरण आणि जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी या आर्थिक वर्षातही धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. हेही या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचं मस्के यांनी नमूद केले.
महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यास उत्तेजन देण्यासाठी महापालिकेच्या समन्वय बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणं, बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्ज फेडणाऱ्या बचत गटांना व्याजाच्या स्वरूपात सबसिडी देणं या बाबींचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे महिला बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळण्याची शाश्वती राहील. तसंच महापालिका समन्वय करणार असल्यानं बँका देखील अशा बचत गटांना व्यवसायासाठी सहजगत्या कर्ज उपलब्ध करून देतील. या उपक्रमासाठी 2024-25च्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांना शून्य व्याज दरानं कर्ज योजना या लेखाशीर्षाअंतर्गत 1 कोटींची तरतूद प्रस्तावित केल्याबद्दलही मस्के यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केलेत. महिलांसाठी विशेष शौचालय, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याणकारी योजना, मूकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान, तृतीयपंथीयांसाठी योजना, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचं अद्ययावतीकरण आदींचा देखील यामध्ये समावेश आहे. महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले. त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण तो निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत. त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी. तो सुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली. यावर्षीच्या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा असेल, स्वच्छता असेल, या बाबतीत सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे, जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी तरतूद केलेली आहे. असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलत आहे या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत, सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कारण आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार, त्यामुळे ठाण्याच्या काही समस्या असतील, प्रभागातील काही समस्या असतील, नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील, या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमानं 427 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिका प्रशासनाकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनानं निम्म्याहून कमी म्हणजेच 200 कोटींचं अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. या अर्थसंकल्पात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिला प्रवाशांना 50% सवलत देण्याचं जाहीर करत महिलांसाठी बसगाड्यांमधील डाव्या बाजूकडील आसनं आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केले. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 364 बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वतःच्या 124 बसगाड्या आहेत, तर उर्वरित 220 बसगाड्या ठेकेदारामार्फत GCC तत्वावर चालवण्यात येत आहेत. एकूण 364 पैकी 300 बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या 20 ते 25 लाखांच्या घरात गेली आहे. असं असलं तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसंच प्रशासन बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयीसुविधा मिळावी यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ.
तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महिला सुरक्षित तर घर सुरक्षित नियमांचं पालन करून वाहनं चालवल्यास अपघातांच्या प्रमाणाला आळा बसेल. आमदार संजय केळकर यांचं आवाहन. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भाजप ठाणे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं महिलांना मोफत हेल्मेट वाटप करत महिलांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करत वाहन चालवण्याचं आमदार संजय केळकर यांनी आवाहन केले. सर्वत्र महिला दिन महिलांचा सन्मान करत साजरा केला जात असतानाच स्वामी फाउंडेशन यांच्या वतीनं महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनोखा उपक्रम राबवला. अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे या अनुषंगानं बाईक चालवणाऱ्या 500हून अधिक महिलांना मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वामी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. स्वामी फाउंडेशन ट्रस्ट उपाध्यक्ष प्रियंका शिलकर, कार्यकारी अधिकारी कविता यादव, प्रियंका शिलकर, सचिव प्रिया कदम यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरातील महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महिलांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करत वाहन चालवावं जेणेकरून अपघाताला आळा घालता येईल. तसंच महिला सुरक्षित तर घर सुरक्षित असं म्हणत महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवण्याचं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं. यावेळी 500हून अधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. खाली गे रे. महेश कदम यांच्या पुढाकाराने स्वामी फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव असा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्या आमच्या नोकरदार भगिनी आहेत लाईव्ह खाली ज्या स्कूटरवर जातात तर त्यांना हेल्मेटचं वाटप या निमित्ताने ठेवलेलं आहे. त्यांच्याकरता सुरक्षेसाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजे आणि त्यामुळे महेश कदम यांनी खूप ज्याला म्हणता येईल की अतिशय चांगला उपक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि शेकडो महिलांना ठाण्यामधल्या या सगळ्या हेल्मेटचा उपयोग होणार आहे. हेल्मेटचा उपयोग किती असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या महिला भगिनींना या हेल्मेटचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये उपयोग होईल आणि पुढच्या काळामध्ये देखील सुरक्षा असेल, सुविधा असेल, सेवा असेल, नारी शक्तीला मजबूत करण्याकरता त्यांना पाठबळ देण्याकरता आम्ही सगळेच निश्चितपणे बांधील आहोत. साहेब, आपण बघत असाल तर दरवर्षी या रोड अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असो किंवा पुरुष अशांचा मृत्यू होतो. हा जो उपक्रम आहे तो किती महत्त्वाचा आहे साहेब? नाही, हा म्हणूनच उपक्रम महत्त्वाचा आहे की युद्धात माणसं मरत नाही तेवढी रोडच्या अपघातामध्ये लोक मरतात आणि ही अत्यंत क्लेशदायक अशा प्रकारच्या घटना आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते निश्चितपणे समाजाला एक दिशा देणारे पण आहेत आणि उपयुक्तता त्या उपक्रमाची आहे आणि महेश कदम हे असे उपक्रम जे आहेत ते अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांचं नियोजन पण चांगलं असतं आणि ते ठाण्यामध्ये करत असतं. साहेब, अत्यंत महत्त्वाचा